कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कावेरीने एक पार्सल मागितलेले असते आणि तो कुरिअरवाला पैशाची वाट पाहत असतो आणि कावेरीकडे पैसे नसतात आणि त्यावेळेस कावेरी ही घरामध्ये सर्वत्र पैशाचे हरवलेले पाकिट शोधू लागते. तर त्यावेळेस अमृताने देखील प्लंबरला बोलवलेले असते आणि प्लंबर देखील पैसे मागत असतो आणि अमृताही कावेरीला पैसे मागू लागते आणि बोलते की धर्माधिकारीकडे प्लंबरचे पैसे देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत का. आणि तेव्हा कावेरी ही अतिशय अस्वस्थ होते. त्यावेळेस सुलक्षणा देखील सर्वीकडे पाकिट शोधत असते आणि कावेरी ही विचार करू लागते, आई देखील पाकिट शोधत आहेत, म्हणजे यांना पाकिट हरवले हे कसे समजले. आणि त्यावेळेस कुरिअरवाला सर्वांच्या समोर विचारतो, 300 रुपये देण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत का. आणि तेव्हा सुलक्षणा ही कावेरीवर रागवते आणि कावेरीला बोलते, कावेरी तुझ्याकडे एवढे पैसे नाहीत का, हे लोक पैशासाठी थांबलेले आहेत. आणि तेव्हा कावेरी ही सुलक्षणाला सांगते, माझ्याकडून पैशाचे पाकिट हरवले आहे. आणि तेव्हा सुलक्षणा बोलते, मला हे सर्व ठाऊकच होते, कारण तू घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळू शकत नाहीस, तुझी ती योग्यताच नाही. आणि तेव्हा यश आणि कावेरी दोघांनाही अतिशय दुःख होते. तर अमृताला मात्र मनामध्ये खूप आनंद झालेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कावेरीचे पाकिट कोणी गायब केले हे कावेरीला समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.